बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरचा प्रकार घडलेला आहे। वनराज आंदेकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीकडून आता हत्या करून बदला घेतला गेल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यातल्या नाना पेठेत गणेश कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। गोळीबारात गणेश कोमकरचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, या गँगवॉर मध्ये गोळीबाराचा सगळा प्रकार घडल्याचं दिसतं आहे आणि यात गणेश कोमकरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। काय नेमका प्रकार घडला, सविस्तर याबद्दलची काय माहिती आहे? अजिंक्य, खरं तर आज रात्री 8च्या सुमारास जो आहे तो पुण्यातील नाना पेठ या ठिकाणी हा सगळा गँगवॉरचा प्रकार झालेला आहे। आपण जर पाहिलं तर आंदेकर टोळी वर्सेस कोमकर टोळी असा हा सगळा गँगवॉर गेल्या अनेक वर्षापासून आहे तो सुरू आहे। गेल्या वर्षी याच दिवशी जी आहे ती वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती आणि बरोबर त्याचा बदला म्हणून जो आहे तो कोमकर यांचा जो मुलगा आहे गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद याची हत्या जी आहे ती गोळ्या झाडून करण्यात आलेली आहे। तब्बल यामध्ये 11 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या घटनेमध्ये जो आहे तो गोविंद कोमकर याचा मृत्यू झालेला आहे। गोविंद जो आहे तो इंजिनिअरिंगच्या वर्षामध्ये शिकत होता। अवघ्या 17 वर्षाचा हा जो मुलगा आहे त्याचा कोणत्याही पद्धतीचा या सगळ्या गोष्टीशी संबंध नव्हता, परंतु वडील त्याचे जे आहेत ते त्याच्या मामा असलेला जो त्याचा मामा आहे त्या मामाच्या वनराजच्या खून प्रकारात वडील जे आहेत गणेश कोमकर कारागृहात आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे तो खुनाचा बदला म्हणून जो आहे तो या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपण पाहिलं की पुण्यामध्ये सध्या गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे, धूमधाम सुरू आहे। उद्या विसर्जन आहे आणि या सगळ्याच्या अगोदर बरोबर जे आहे ते पुण्यातील मध्यवस्ती जो परिसर आहे नानापेठ गणेशपेठ या ठिकाणी हा सगळा गँगवॉर झालेला आहे आणि यामध्ये गोविंदची हत्या झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या घटनास्थळावरती आहे। खरं तर पोलिसांनी जो संशय व्यक्त केला यामध्ये बंडू आंदेकर हा जो आंदेकर टोळीचा प्रमुख आहे याच्यावरती पोलिसांनी हा सगळा संशय व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांचे वेगवेगळे पथकं जी आहेत ती आता रवाना सुद्धा झालेली आहेत आणि या सगळ्या गँगवॉर मध्ये जो मुलगा मयत झाला गोविंद त्याचा मृतदेह सध्या ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करता त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। खरं तर अत्यंत हा गँगवॉर जर आपण पाहिलं तर अनेक वर्षापासून हा सगळा गँगवॉरचा प्रकार पुण्यामध्ये सुरू आहे आणि पुन्हा आता या सगळ्या गँगवॉरचा जो थरार आहे तो पुणेकरांनी आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अजिंक्य अनुभवलेला आहे। चंद्रशेखर, मात्र हल्लेखोर नेमके कोण होते, काय प्राथमिक माहिती मिळाली आहे या संदर्भात? पोलीस काय सांगतायत? आणि आजच खरं तर पुणे पोलिसांनी उद्याच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला रूट मार्च देखील काढलेला होता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्याच्या दिवशी निर्माण होऊ नये या अनुषंगानं, पण विसर्जनाच्याच पूर्वसंध्येला हा गँगवॉरचा थरार रंगतो। पुणे शहरामध्ये पोलीस सगळ्याबद्दल काय म्हणतायत? नक्कीच, खरं तर हा खूपच धक्कादायक आणि गंभीर प्रकार मानावा लागेल, कारण पोलीस साधारण 8 ते 10 हजार पोलीस सध्या या सगळ्या गणेश उत्सवाच्या विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी आहेत। परंतु अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी हत्या होती, गँगवॉरचा प्रकार होतो, खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि या धक्कादायक प्रकारामध्ये पुणे पोलिसांना या सगळ्या हत्येची माहिती नव्हती का असं म्हणावं लागेल, कारण पुणे पोलिसांनी 2 दिवसापूर्वी काही आरोपींना पुण्यातील कात्रज भागातून ताब्यात घेतलं होतं। गायकवाड नावाचा जो गुंड आहे जो आंदेकर प्रतिस्पर्धी टोळीचा प्रमुख आहे, त्या गायकवाडच्या मुलाला हत्या करण्यासाठी आंदेकर टोळीचे काही गुंड गेले होते आणि दरम्यानच्या काळामध्ये काही पिस्तूलचा साठा आणि काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। गुन्हे शाखा पोलिसांनी भारतीय विद्यापीठ पोलिसांची संयुक्त कामगिरी होती। परंतु आता आपण जर पाहिलं आज रात्रीच्या सुमारास की जी हत्या झाली गोविंदची, हा खंतरी निष्पाप हत्या म्हणावं लागेल, कारण या गोविंदचा आणि या सगळ्या गुन्हेगारी जगताचा कोणताही संबंध नव्हता। कारण गोविंद हा फक्त गणेश कोमकर जो त्याचा मामा म्हणजे वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सध्या कारागृहात आहे, याचा बदला म्हणून गोविंद या 17 वर्षाच्या तरुणाची पुण्यामध्ये हत्या करण्यात आली। ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।